नमस्कार, मी नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे शेवची भाजी. तर भाजीला काय नसेल तर तुम्ही हे अशी भाजी करू शकता. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा. चला मग रेसिपी बघूयात. तर सर्वात अगोदर मी इथे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे 4-5 कांदे बारीक मी असं चिरून टाकलेलं आहे. तर इकडे बघा, आता मी थोडंसं तेल टाकून ही कांदा आता भाजून घेणार आहे. तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असे हे लालसर होजेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा. आणि त्याच्यामध्ये आता मी हे खोबरं कापून घेतलेले आहेत, खोबरचे काप टाकत आहे. तर इथं मी टाकत आहे 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. ते सुद्धा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं लालसर होजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इकडे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी असं बारीक कापून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. तर इकडे बघा, मस्तपैकी आपले हे मसाला छान भाजला गेलेला आहे. आता 2 मिनिटं थंड करून छान याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे, मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, आता मी हे कढई घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. मी 2 पळ्या असे तेल घेतलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा प्रमाण वाढवू शकता. तर इकडे जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत. आता मी टाकत आहे कढीपत्ता, 2-4 तेजपान, थोडंसं पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीरीचे पानं. आणि आता हे जे आपण ग्रेव्ही करून घेतली होती ते मी या तेलामध्ये आता टाकत आहे आणि छानपैकी आता हे आपल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. ह्या मसाल्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला असं भाजून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, आपला मसाला छानपैकी भाजला गेलेला आहे आणि तेलसुद्धा सोडलेलं आहे. तर इकडे मी टाकत आहे लाल मिरची पावडर आणि हळद, मीठ आणि इथं मी थोडंसं शेव बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये टाकत आहे. असं केल्यामुळं आपली ग्रेव्ही पण खूप छान होते आणि ही भाजी खूप छान लागते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं हे असं भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये. तर इकडे बघा, आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आणि मी इथं टाकत आहे शेवभाजी मसाला आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. हे पाणी मी कोमट करून घेतलं होतं. 1 ग्लास पाणी कोमट करून घेतलं होतं ते ह्या फोडणीमध्ये मी टाकत आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. तर इकडे बघा, आपल्या ह्या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता मी टाकत आहे शेव. हे मोठा शेव आहे. 1 प्लेट मी शेव टाकत आहे. भाजीला काय नसेल तर चांगलं उत्तम असं एक पर्याय आहे. खूप छान अशी याची भाजी होते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. तर हे शेव मी छान असं ह्या उकळीमध्ये मिक्स करून घेणार आहे. अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जास्त पण शिजवायचं नाही. तर इकडे बघा, आपली ही भाजी रेडी आहे. पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, खूप छान अशी ही भाजी लागते. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.